दिनांक 11 एप्रिल पासून तर 18 एप्रिल पर्यंत सूर्य आगीप्रमाणे रूप धारण करणार असून वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। सकाळी 9च्या सुमारापासूनच उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात होते, तर दुपारी 12च्या दरम्यान 4 ते 5 वाजेपर्यंत रस्त्यावर तुरळक वाहतूक व नागरिक दिसून येत आहेत। सायंकाळी 7 वाजल्यानंतरही वातावरण गरम हवेचे झपके जाणवत असल्याने कडक उन्हाचे वातावरण सध्या विदर्भात दिसून येत आहे। तापमानाने 40 अंश चा पारा केव्हाच पार केला आहे। येत्या 5 दिवसात 45 अंश पर्यंत तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। सर्वच पक्षाचे व अपक्ष उमेदवार जीव तोडून प्रचार कार्यात मग्न आहेत। मात्र आता त्यांना सूर्यदेवताच्या रणरणत्या उन्हाचा फटका उमेदवार व कार्यकर्त्यांना बसणार आहे, कारण सूर्याचे तापमान 11 एप्रिल पासून 18 एप्रिल पर्यंत चढत्या क्रमाने वाढणार आहे। वाढत्या उन्हामुळे मतदार मतदानाकरिता बाहेर पडणार की नाही यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर होणार आहे। अशात मतदानाची टक्केवारी वाढण्याचे आव्हान प्रशासनाच्या समोर उभे ठाकले आहे। BCN ब्युरो, अमरावती।